लक्ष्मण अण्णा सोनवणे, जय संघर्ष वाहन चालक रिक्षा युनियन जिल्हा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष संजय हावनोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हनुमान चौक येथे आपल्या केंद्र सरकारने जो रिक्षा चालकांना विलंब शुल्क 50 रुपये दंड रोज या नियमाप्रमाणे लागू केला होता। आमच्या हावनोर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रभर व जिल्हाभर प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून आमच्या दंड विलंब शुल्काच्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले होते। त्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिनांक 10 रोजी मंत्री भुसे साहेब यांनी आमच्या रिक्षा चालकांची मागणी मान्य करून आपल्या फिटनेसचा विलंब 50 रुपये जो दंड आहे तो माफ करण्यात आला। या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आम्ही रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करून फटाके फोडून जल्लोष केला आहे। तरी मुख्यमंत्री साहेबांनी यानंतरही रिक्षा चालक आज अशा परिस्थितीमध्ये आहे की तो करोनाच्या काळापासून 2017 पासून रिक्षा चालक एक मरणाची घटिका मोजत आहे। परंतु साहेबांनी आमची पहिली मागणी मान्य केली। या मागणीचे सर्व जिल्ह्यामध्ये एक अभिनंदन निर्माण झालेलं आहे। रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावरती खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तरी साहेबांनी यानंतर आता काल काही एका ड्रायव्हर बांधवाला PI साहेब आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी मारहाण केली। यावरही उद्या आम्ही बैठक घेऊन यावर आंदोलनाचा निर्णय घेणार आहे। तरी साहेबांनी रिक्षा चालकावर लक्ष देणे हीच विनंती। हे खूप स्वतः एका काळामध्ये रिक्षा चालक होते आणि त्यांनी इतर पूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकाची सहानुभूती बाळगून त्यांनी आमचे निवेदन जाहीर मान्य केलेले आहे आणि याची मान्यता त्यांनी स्वतः अंमलात आणली आहे। जय संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। एक ऑटो चालक आहे संभाजीनगरमध्ये, जे शिंदे सरकारने रिक्षावाल्यांचे जे 50 रुपये जे होते दंड ते माफ केलं, त्याच्याबद्दल आम्ही शिंदे सरकारचे अभिनंदन करतो। आणि याच्यानंतर पोलीसवाल्यांनी जे आमच्यावर जे समजा दंडात्मक कारवाई केलेली आहे ते थांबण्यात यावे। रिक्षा चालकांची खूप अडचण आहे, हे शिंदे सरकारने केलं आले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय संघर्ष चालक मालक संस्था महाराष्ट्र राज्य औरंगाबाद शहराध्यक्ष। जो कार्यक्रम फक्त हे जे 50 रुपये शुल्क होतं, दंड होता, आणि अशी परिस्थिती होती रिक्षा चालकांची करोनापासून एवढी समजा परिस्थिती बिकट होती की 50 रुपये शुल्क वाढण्याची सुद्धा प्रत्येक रिक्षावाल्याला अशी खंत निर्माण झाली होती की आपल्याला हे 50 रुपये शुल्क आपण हे कसे भरावे। एवढ्या चिंतेमध्ये होते रिक्षावाले की आम्हाला रात्रंदिवस म्हणून काही ना काही त्याच्यापासून तुम्ही मार्ग काढा। आपल्या हावनोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, लक्ष्मण अण्णा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्रयत्न करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला 50 रुपये शुल्क समजा हे करायचा, ते चांगलीच गोष्ट झाली आणि सगळ्या रिक्षावाल्यांमध्ये आनंदाचं म्हणजे उत्साह निर्माण झाला। तरी आता हे जे पोलीसवाल्यांचे समजा जे चालू आहे, पार्किंगला उभे असले किंवा मग तिथं सुद्धा उतरायच्या वेळेस सुद्धा ते फोटो काढून जे पावसात येतात, याच्यावरच समजा आपल्या पोलीसवाल्यांनी म्हणा किंवा मग आपल्या गृह खात्याने थोडंफार नाही काही तर गोरगरीब रिक्षावाल्यांच्या इथं थोडाफार तरी असतं आणि हे काही शुल्क दिले 50 रुपये, हे फक्त माझं म्हणणं आहे रिक्षावाले जे आपलं पूर्ण उदरनिर्वाह करतात, रात्रंदिवस मेहनत करतात, जेवढे बाकी सुद्धा येऊ शकत नाही त्याच्यासाठी, जेवढे रात्रंदिवस मेहनत करतात तरीही त्यांच्या इथं थोडं या शुल्क वापर तरी थोडंफार